काँग्रेस या गोष्टीवरती या गोष्टी एक्सप्लॉइट करायला पूर्णपणे फेल्युअर झालेली आहे. उद्धव ठाकरे सुद्धा ह्या गोष्टी एक्सप्लॉइट करायला त्या ठिकाणी फेल्युअर झालेले आहेत. मी शरद पवारांचा उल्लेखच करत नाही या ठिकाणी, का रेलेव्हन्स फार आता राहिलेला नाही बारामतीशिवाय. आता ही हायलाईट वंचितच त्या ठिकाणी करते, दुसरं कोणीच करत नाही आपल्याला दिसतंय. ते काय MIM बरोबरची युती कधीच तुटलेली आहे. त्यांनी आम्ही त्याला असा प्रतिसाद दिलाय का? तिसऱ्या टप्प्याच्या असणाऱ्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि पुण्यामधनं वसंतदादा मोरे यांची असणारी उमेदवारी वंचितच्या वतीने घोषित करण्यात आलेली आहे. एकंदरीत जे 2 राऊंड झाल्या, पहिली आणि दुसरी राऊंड, ही पहिली आणि दुसरी राऊंड मी असं म्हणेन की मागच्या 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाला लाख दीड लाखाच्या ज्या लीड मिळाल्या होत्या आणि त्याच्यातून ते जिंकून आले होते, यावेळचे असणारं मला असणारं जे दिसतंय की 2014ला नवीन वोटर जो होता की ज्याला मनमोहन सिंगाच्या 2 GB स्कॅमच्या संदर्भातलं राग आला होता, चीड आला होता, डिझेल पेट्रोलचे भाव वाढले होते आणि तो BJPकडे गेला होता, अशी परिस्थिती आहे. 2014-2019 पर्यंत हा वर्ग त्यांच्याकडे राहिला, पण 2024 मध्ये हा वर्ग BJPकडे आहे असं त्या ठिकाणी दिसत नाही आहे. तो 2 राऊंडमध्ये हल्लेला आम्हाला असताना दिसतोय आणि म्हणून जे मतदान 70% गेलं होतं ते 70%वरनं मतदान आता पुन्हा असताना 54-55 अशा दरम्यान त्या ठिकाणी आलेला आहे. तर हा जो 10-12% मतदार जो गेलेला नाही किंवा मतदान करायला तयार नाही आहे, हा आम्ही असं म्हणतोय की भारतीय जनता त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपण बघत असाल की भारतीय जनता पक्ष कुठेही असं म्हणत नाही आहे की आम्ही असताना त्या ठिकाणी वर्चस्व आहे, की आम्ही असताना त्या ठिकाणी जिंकतोय. मी एवढं म्हणेन की मला जे काही ह्या दोन्ही ठिकाणी असताना दोन्ही राऊंडमध्ये जे दिसतंय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काही ठिकाणी काँग्रेस, काही ठिकाणी असणारं BJP आणि वंचित अशांमधली असणारी ही रेस आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. क्लोज रेस आहे. मीही दावा करू शकत नाही की आम्ही असणारं त्या ठिकाणी जिंकू असं, पण जो कोणी जिंकेल तो माझ्या दृष्टीने असणारं 25,000 मताच्या आतमध्ये राहील असं एकंदरीत पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडचं मला असणारं चित्र त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे उरलेले जे आहेत राऊंड त्याही पद्धतीने असणारे चालतील अशी असणारी परिस्थिती आहे. कमिटेड वोटर हा जो काढू शकेल त्याचा विजय आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि कमिटेड वोटर हा काँग्रेसकडं पण आहे असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसते. त्या का अकोल्यामध्ये सुद्धा मी असं पहिल्यांदा असं बघितलं की काँग्रेसने नॉन मुस्लिम उमेदवार देऊन त्यांचा जो हिंदू कमिटेड वोटर होता तो बॅक टू काँग्रेस गेलेला मला असताना त्या ठिकाणी दिसतोय. ही एक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचा मतदार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्यांचंही परफॉर्मन्स चांगलं होतं आहे. एक दुसरी जी आहे त्याच्यामध्ये की ज्यांनी कोणीही लक्षात घेतलेलं नाही, काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमधला असताना फार मोठ्या प्रमाणात बूथ ट्रान्सफर होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण आता शिवसेनेने
काँग्रेसचा हिंदू मतदार हा असणारा ट्रान्सफर होत नाही, म्हणून असणारा उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे ती आता मुस्लिम मतांकडे वळलेली आहे अशी परिस्थिती आहे. आणि त्यांना ते असणारा की आम्ही काँग्रेसबरोबर आहोत, तुम्ही आम्हाला मतदान द्या अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु मुस्लिम कार्यकर्ता हा त्यांना असणारा त्या ठिकाणी विचारतोय की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही असणारा काँग्रेसबरोबर विधानसभेमध्ये राहणार आहात का, याचा खुलासा करा. अजूनपर्यंत असणारा तो खुलासा झालेला नाही अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून तोही तिथला असणारं एक टेन्शन आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तिसरी ह्या निवडणुकीमधली सगळ्यात महत्त्वाचा बाब की त्याच्याकडे इग्नोर केला जाते असं मी त्या ठिकाणी मानतो, आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे अशी निवडणूक एकंदरीत आपल्याला काही 12 मतदारसंघामध्ये 12 कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये त्या ठिकाणी दिसते. या मतदारसंघामध्ये वंचितला प्रचंड मोठा असणारा फायदा होताना असणारा त्या ठिकाणी दिसतोय. कारण सेक्युलर मतदार जो आहे तो सेक्युलर मतदार असणारा, मग तो राष्ट्रवादीचा असेल किंवा काँग्रेसचा असेल, तो असणारा आमच्याकडे शिफ्ट होताना आम्हाला या निवडणुकीपुरता त्यामध्ये तो पार्टी म्हणून शिफ्ट होत नाही, परंतु मतदारापर्यंत शिफ्ट होताना त्या ठिकाणी दिसतोय. म्हणतो या ठिकाणी की सगळ्याच ठिकाणच्या ह्या निवडणुका फार मोठ्या प्रमाणात असं त्या ठिकाणी मानतोय. पण हा जो मुसलमानांनी उपस्थित केलेला प्रश्न जो आहे शिवसेनेला की तुम्ही विधानसभेमध्ये काँग्रेसबरोबर राहणार आहात का, किंवा उद्या तुम्ही असणारा BJP बरोबर जाणार नाहीत, हा जो शिवसेनेच्या उमेदवारांना विचारला जाणारा प्रश्न जो आहे त्याचा असणारा अजून समाधानकारक उत्तर कुठे असणारं मिळताना दिसत नाही आहे. आणि म्हणून मी असणारं म्हणतो आहे की 48 जागा या क्लोज रेसच्या जागा आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. निवडणुकीचे निकाल मी जसं म्हणालो की सरप्रायझिंगली सुद्धा असू शकतात अशी परिस्थिती आहे. आपण आता विचार नाही, माझं म्हणणं असं आहे की अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर म्हणजे 1.5 लाखाची लीड जी आहे मागची 2019 ती कमी झाली ना. 1.5 लाख मतं असणारा BJPच्या विरोधात गेलीत ही सरळ दिसते ना. त्याच्यामधनं त्यांना असणारं सेव्ह करून आपल्या कॉन्स्टिट्युन्सीज वाचवल्या पाहिजेत अशी परिस्थिती आहे. मी तुमच्यावरती आरोप करणार आहे आता. याचं कारण की तुमचे मालक जे आहेत ते मोदींना वाचवायला निघालेले आहेत. 10-15 मिनटं झाल्यानंतर मोदींच्या सभेमधून किती माणसं बाहेर पडतात याचं तुम्ही दाखवतच नाही आहात. त्याच्यामुळे तुमचा मालक असणारा मोदींना वाचवायला निघालेला आहे ही माझा आरोप आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावरूनच मी जे म्हणतो आहे डिझोल्युशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात डिझोल्युशन आहे. आणि 2 फॅक्टर जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणात हा जो मोदींकडे वळलेला जो मतदार आहे त्याच्यामध्ये असणारं काम करते. एक म्हणजे, आणि मी इथल्या असणाऱ्या हिंदू महासभा असेल किंवा सरहद संघटना आहेत नाहार त्यांची असेल की ते उतरलेले आहेत प्रचारामध्ये आपल्याला दिसतात आहेत. त्याच्याचबरोबर त्या असणाऱ्या संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही माझं असणारं आव्हान आहे की 2014 ते राज्यसभेमध्ये उत्तर देईपर्यंत, हे 22ला ते उत्तर आलेलं आहे, त्या कालावधीमध्ये शासनाचे आकडे आहेत, हे माझे आकडे नाही आहेत. मी 2017ला ते असणारा आरोप केला होता. त्यावेळेस ऑफिशियली असणारं शासनाने कबूल केलेले आहे की 2014 ते उत्तर येईपर्यंत 17 लाख हिंदू कुटुंब की ज्यांची प्रत्येकाची मालमत्ता कमीत कमी 50 कोटीची आहे अशाने भारतीय नागरिकत्व सोडलेलं आहे आणि विदेशात जाऊन ते बसलेले आहेत.
किंवा आता असणारा हा जो यंगर जनरेशन जो डिझोल्यूज झालेला आहे तो असणारा विचारतोय की हा जो मायग्रेट झालेला म्हणजे नागरिकत्व सोडून जो मायग्रेट झालेला आहे, नुसता मायग्रेशन आपण असणारा समजू शकतो की तो नंतर येऊ शकतो परत, पण ज्यावेळेस तो नागरिकता सोडतोय आणि दुसऱ्या देशाची नागरिकता घेतोय तर हा नवीन जनरेशन जो आहे तो नवीन जनरेशन याचं डिबेट करतोय की इलेक्टोरल बॉन्ड याची सक्ती या सगळ्या कुटुंबांवरती केली होती का, आणि ती सक्ती सहन होत नाही आणि उद्या आपल्याला असणारं प्रोटेक्शन मिळावं म्हणून नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व विकत घेऊन आपलं असणारं प्रोटेक्शन करायचं का, हा मला वाटतं असणारा आहे. आणि याच्या संदर्भातलं मोहन भागवत यांनी विधान केलेलं असणारं अधिक चांगलं मी त्या ठिकाणी मानतोय. कारण का ही सगळी मंडळी जी आहेत एका अर्थाने मी असणारं म्हणणार आहे की हिंदू समाजाचे असणारे स्वतःला ठेकेदार त्या ठिकाणी म्हणतात आहेत आणि ज्यांनी नागरिकत्व सोडलेलं आहे ते सगळेजण हिंदू आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. हा एक मुद्दा या यंगर जनरेशनच्या माइंडवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात प्ले करतो आहे अशी परिस्थिती आहे. आणि दुसरा जो प्ले करतो आहे तो म्हणजे की मोदीने 2014 साली ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस आपल्या डोक्यावर म्हणजे GDPलाचं असणारं जे कर्ज आहे ते 100 रुपयातलं 24 रुपये असणारं कर्ज आहे त्या ठिकाणी होतं. मोदी आज ज्यावेळेस इलेक्शनला गेलेत त्यावेळेस हे 100 रुपयाचं कर्ज हे 84वरती गेलेलं आहे. आणि वर्ल्ड बँक असं म्हणतं आहे की 2026ला हे 96 रुपयेवरती जाईल त्या ठिकाणी, म्हणजे शासनाला फक्त 4 रुपये वापरायला मिळतील 100रातली अशी परिस्थिती आहे. तेव्हा अशा असणाऱ्या पंतप्रधानाला आपण कॅरी करायचं का, हा यंगर जनरेशन पुढे असणारा मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि त्याचं उत्तर मोदी कुठल्याही सभेमध्ये देत नाही आहेत. त्यांनी असणारा आत्ता ज्याला आपण म्हणता येईल की परकला प्रभाकरन जे निर्मला सीतारामनचे असणारे पती आहेत त्यांची जी असणारे एक 10-12 दिवसापूर्वी एक मुलाखत आली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की 24 ते 29 या कालावधीमध्ये पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर त्यांनी 4 गोष्टींचा असणारा उल्लेख केला होता आणि तोही त्यांच्या याच्यावरती आहे. पहिलं डेमोक्रेसी संपेल, दुसरं निवडणुका होणार नाहीत, तिसरं संविधान बदलेल आणि चौथं विधान फार भयानक होतं त्यांचं आणि ते म्हणजे की गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला मणिपूर घडणारा त्या ठिकाणी दिसेल. या ज्या गोष्टी आहेत ह्या यंगर जनरेशनच्या मी असं मानतो की तो हाऊस पोस्ट करून जगणारा क्लास आहे त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा आघात होतो आहे आणि त्याच्यामुळे पर्सेंटेज ऑफ वोटिंग हे कमी झाले आणि अपील करूनही ते पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढत नाही ही मोठी बाब असं मी त्या ठिकाणी मानतो. काही आरोप होऊ द्या ना, मतदार त्याचं उत्तर देतील ना. नाही माझं पवारांसमोर बोलणं नाही आहे. एक तर सुप्रिया सुळे स्वतःच आल्या होत्या. दुसरं जे आहे ते जयंत पाटील जे आहेत त्यांनी असताना महाराजांना ज्यावेळेस कोल्हापूरला असताना पाठिंबा द्यायचं हे आलं होतं त्यावेळेस त्यांनी असताना म्हटलं होतं की आमची लढाई थोडीशी मोठी आहे तेव्हा आमच्या बाजूने आहात एवढं दाखवा आणि म्हणून असताना त्या ठिकाणी मग आम्ही म्हटलं ठीक आहे की आम्ही उमेदवार उभा करणार नाही बारामतीमध्ये किंवा कोणाला. आता वेळ काळ विचारू नका. ते एकंदरी जी परिस्थिती आहे माझं म्हणणं असं आहे की काही गोष्टी आम्ही पॉलिटिकली सुद्धा त्या ठिकाणी बघत असतो. नाही असं नाही म्हणजे नुसतं इमोशनली बघतो असं नाही तर त्याच्यामधला एक पॉलिटिकल सेन्ससुद्धा आम्ही असं त्या ठिकाणी पाहतो आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला असताना आमच्या पुढच्या राजकारणामध्ये
उमेदवार न देऊन आपण असणारा काही भागू शकतो का, तर येस. आणि त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की उमेदवार द्यायचा नाही. माझं पण मतदार 4 जूनपर्यंत आपण थांबावं ना. ते मी स्वतःच केलं होतं. आणि माझं म्हणणं असं आहे की त्यांची सुद्धा ही होती की उरलेले सगळे एकत्र लढलो तरच त्यांची असणारी ही होती, नाहीतर त्यांची लढण्याची इच्छा नव्हती हे मला माहीत होतं. गेल्या इलेक्शनला 2019ला वंचितनं लाखांनी मतं घेतली. यंदा काय परिस्थिती असेल? काल आम्ही आमचं खातं उघडून एवढे निश्चितपणे सांगतो. 4 जूनला आपण त्याची चर्चा करू. साहेब अकोल्याचं तुम्ही स्वतः उमेदवार अकोला यावेळेस अकोला राहणार हां अकोल्याचं काय ते म्हणून मी म्हटलं नाही, यावेळेस आम्ही आमचं खातं ओपन करू एवढं मी सांगतो. पुण्यात काय परिस्थिती राहील? पुण्याची परिस्थिती अशी आहे की एक फॅक्टर तुम्ही सगळ्यांनी कोणीच लक्षात घेतलं नाही. वसंत मोरेंचा असणारा जो सगळ्यात जमेची बाजू आहे ती म्हणजे आझादांची त्यांची असणारी जमेची बाजू आहे, भोंग्याची असणारी. त्याच्यामुळे मुस्लिम हा जो आहे हा पूर्णपणे वन साइडेड जाईल अशी माझी आत्ता तरी माहिती आहे. त्याच्यामुळे असणारा त्या मतदाराला म्हणजे तो असणारा मी 2.5 लाख मतदान नसणारा धरतोय, ते 2.5 लाख मतदान ब्रेक करायला कठीण आहे असं मला स्वतःला दिसते. ते काँग्रेस विधानसभेला सुद्धा आणि दुसरं जे काही गव्हर्नमेंट फॉर्म होईल, समजा उद्या BJP आली तर BJP बरोबर जाणार नाहीत याची सुद्धा गॅरंटी नाही आहे. त्याला एकंदरीत जे आहे कल्याण मतदारसंघ आपण जो मुख्यमंत्र्याचा मतदारसंघ आणि दोघांचं हार्ड वैर्य म्हणून असं असतं त्या ठिकाणी मान्य केलं जातं. त्या ठिकाणी वैशाली राणे यांना जी उमेदवारी देण्यात आलेली आहे ते अत्यंत वीक उमेदवार देण्यात आलेला आहे असं त्या ठिकाणी मानलं जात आहे. आणि म्हणूनच मुस्लिम समाज त्या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात आहे, नाही असं नाही. तेव्हा तेच असं विचारत आहेत की ज्यांच्याशी यांचा हार्ड वैर्य आहे तिथेच एकदम वीक उमेदवार देणं याच्याच वरनं असणारं शंका निर्माण झालेली आहे आणि म्हणून मुस्लिम समाज तिथं विचारतोय अशी परिस्थिती आहे. राज्यात साधारण असं किती मतदारसंघ तुम्हाला कॉम्प्रोमाइज करण्यात आले महाविकास आघाडीला असं वाटतं? भंडारा गोंदिया नाना पटोलेंचं नाव आलं, मागे घेण्यात आलं. नागपूरमधला रामटेकमधला असणारा उमेदवार जो आहे तो रामटेकमधला उमेदवार ज्याला आपल्याला म्हणता येईल की कास्ट व्हॅलिडिटी टिकणार नाही दिसत होतं, दिलं, पुन्हा मागे झालं. त्याच्यानंतर असणारा ज्याला आपल्याला म्हणता येईल की यवतमाळ वाशिम मतदारसंघ जो आहे, एकनाथ शिंदेकडून ज्यावेळेस भावना गवळी येत नाही असं ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस ती एक संधी होती की चांगली सीट उद्धव ठाकरे यांना असणारा देऊन ती जिंकण्याची, पण तेही त्या ठिकाणी दिसलं नाही. त्याच्यानंतर नांदेडची आहे त्याला असं दिसतंय, बुलढाण्याची आहे की जिथे मला असं दिसतंय, रावेर आहे, जळगावसुद्धा त्याच कॅटेगरीमध्ये येते ना. तर अशा असणाऱ्या अनेक कॉन्स्टिट्युन्सीज आहेत की जिथे चांगले कॅन्डिडेट तुम्ही फील्ड करू शकत होतात ते उभे केले नाहीत, परंतु जे लढू शकत नाहीत असेच असणारे उमेदवार तुम्ही उभे केले. म्हणजे नांदेडचे असणारे चव्हाण माणूस फार चांगला आहे, तर मी त्याच्या बाजूने उभा राहीन अशी परिस्थिती आहे, पण मेडिकली ही इज अनफिट. त्या मतदारसंघामध्ये ते फिरू शकत नाही अशी परिस्थिती आहे.
साताऱ्याचा असणारा सैनिक बोर्डाकडून आम्हाला असं आलं की आम्हाला उमेदवार उभा करायचा, तुमच्या मार्फतच उभा करायचा. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही आमचं प्लॅटफॉर्म तुम्हाला लेंड करतो. किंवा अशा काही ठिकाणचे असणारे जे आहेत तिथे आम्ही असणारा उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्यांच्या वतीने आता जसं वसंतराव मोरेंचं आहे, सगळे डावलत होते. का डावलत होते? तर त्यांनी असणारा मुसलमानांची बाजू घेतली म्हणून डावलत होते. आता हा एक फॅक्टर होऊ शकत नाही ना की भूमिका घेतलेली आहे, भूमिकेवरती मतभेद असेल, पण तुम्ही असणारा BJPची लाईन ओढायला निघालेला आहात की एक्सक्लुजनचं राजकारण तुम्ही म्हणजे वगळण्याचं राजकारण तुम्ही करायला लागलेला आहात. फुले शाहू आंबेडकरवादी जो आहे तो वगळण्याचं राजकारण कधीच करत नाही, आणि जो वगळल्या गेलेला आहे त्याच्या बाजूने उभा राहतो. आम्ही राहिलो उभा. मी एवढं म्हणेन की राग हा असणारा आत्ताच्या सरकारच्या विरोधात आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तो राग आम्ही कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्या ह्याच्यामध्ये, आणि त्याच पद्धतीने जे प्रत्यक्ष उमेदवार आहेत त्यांनीही केलेलं आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणतो की इथं असणारे ही रेस फार क्लोज रेस आलेली आहे. बघायचं फक्त आहे की त्याच्यामधलं असणारं आता याच्यामध्ये काय परिणाम होतो आहे. म्हणजे 400वरनं आपण बघत असाल की सर्वे 300वरती आलेत, आणि आता असणारं सर्वे जे आहे ती 300पेक्षा कमी दाखवत आहेत अशी परिस्थिती आहे. सर एक सवाल हिंदी में है. राहुल गांधी हो, शरद पवार हो, हर सभा में हर जगह जाके कह रहे हैं कि संविधान बदला जाएगा. क्या आपको लगता है ये मुमकिन है वाकई कि संविधान को बदला जा सकता है, या अगर बदला जा सकता है कैसे होगा आपके हिसाब से, क्या टेक्निकलिटीज़ है उसमें? देखिए, एक ऐसा है कि टेक्निकलिटीज़ में तो जाऊंगा नहीं, लेकिन इस देश की जो फाइनेंस मिनिस्टर है निर्मला सीतारामन जी, उनके पति का ही बयान है इंटरव्यू में कि 2024 अगर बीजेपी दोबारा चुन के आती है तो ये संविधान बदलेंगे. और इसलिए मैं अभी समझता हूँ कि हर पब्लिक मीटिंग में मोदी जहाँ जहाँ जा रहे हैं वो यही जुमला दे रहे कि बाबा साहब भी अगर आए तो भी संविधान नहीं बदल सकते. लेकिन ये मैं कहता हूँ कि ये उनका दिखावा है. प्राइम मिनिस्टर जो है वो बाबा साहब नहीं बनने वाले हैं. प्राइम मिनिस्टर जो है वो नरेंद्र मोदी बनने वाले हैं. तो वो प्राइम मिनिस्टर की हैसियत से बदलेंगे या नहीं बदलेंगे इसका जवाब वो नहीं दे रहे. इसलिए जानकारों का कहना है कि इनके टेबल पर संविधान बदलना है, ये रिफ्लेक्ट होता है. आपको आप निर्मला सीतारमण के हस्बैंड को कोट कर रहे हैं, लेकिन एक कारण असू शकतं का किंवा आहे का की शिवसेनेसोबत तुमची आमच्या युतीमध्ये असणारं ते 2 जागा देऊन पूर्ण असणारं स्वतःला वाचवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही असताना म्हटलं की आम्ही बाहेर पडलो आणि स्वतःचं आता उभा केलं आहे. आता स्वतःचं उभा केल्यानंतर सगळेजण हे म्हणायला लागले की अचानक हे कसं उभं राहिलेलं आहे. हे अचानक नाही, गेले 5 वर्षापासून आम्ही असताना हे करत होतो. आणि म्हणून माझ्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणत होतो की आम्ही कोंबडी शिजवलेली आहे, मिळून खाऊ. पण हे असं ओरबडून खायला बघत होते की जे आम्ही असं होऊ देणार नव्हतो. प्रश्न असं आहे त्याच्यामध्ये असणारं कोणी कोणाचं असणारं बी टीम आहे. उद्या इथे असणारं उद्धव ठाकरेसुद्धा मी तुम्हाला म्हटलं की तेही बी टीम आहेत. शरद पवार जे आहेत तेही बी टीम आहेत. BJP काँग्रेससुद्धा ज्या अर्थी मी जे मुद्दे मांडलेले आहेत आणि सभागृहामध्ये आहेत. आज 17 लाख कुटुंब, हिंदू कुटुंब बाहेर जाणं राज्यसभेच्या पटनावरती असणारं हे उत्तर आहे. काँग्रेसनी एकदा तरी उचवलेलं आहे का मला सांगा. इथला असणारा अख्खा हिंदू समाज तुम्हाला डिस्टर्ब करता येत होता, आणि हिंदू समाज अख्खा पूर्ण डिस्टर्ब होऊन BJPच्या विरोधात तुम्ही घालू शकत होता, आणि तुम्ही घालायला तयार नाही. तर ह्याच्या अर्थी असणारं बी टीम सी टीम म्हणण्यापेक्षा इन्क्वायरी खाली मी नाही आहे, इन्क्वायरी खाली सोनिया गांधी आहे,
इन्क्वायरी खाली असणारा राहुल गांधी आहे, इन्क्वायरी खाली असणारा खरगे आहेत. त्याच्यामुळे त्यांना जेलपासून जाण्याचं वाचायचं आहे, मला नाही. सर एक सवाल है इनहेरिटेड टैक्स के ऊपर. इनहेरिटेड टैक्स ठीक आहे, पहिला वेल्थ टॅक्स थांबते. आपल्या इथं वेल्थ टॅक्स होता नाही असं नाही. तो वेल्थ टॅक्स कॅन्सल करण्यात आला, रद्द करण्यात आला. त्याच्यामुळे असणारं ही काही नवीन कन्सेप्ट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. मीही ज्यावेळेस माझ्या वडिलांची असणारी प्रॉपर्टी इनहेरिट केली त्यावेळेस मला वेल्थ टॅक्स भरावा लागला. माझं म्हणणं असं आहे की जे एकमेकांवरती आरोप करतात तेव्हा ते एकमेकाने प्रत्येकाचं असणारं चारित्र्य आपण बघितलं पाहिजे. तुम्ही फक्त आज असणारं बी जे पी बरोबर 20 वर्ष राहिलात, तुम्ही बाहेर पडलात म्हणून असणारं धुत्या सांडण्यासारखे नाही आहात. आणि मी उदाहरण देऊन असणारं सांगितलं आहे की एकनाथ शिंदे आणि तुमचा असणारा हाडवैर्य आहे. त्या हाडवैर्याच्या मतदारसंघामध्ये एवढा वीक कॅन्डिडेट दिला आहे की ते वॉकओव्हरच आहे. मी काहीच म्हणत नाही आहे, तुम्ही इन्फ्लुएंस काढायचा आहे. सर रिजर्वेशन का मुद्दा एक बार फिर चुनावों में अब दिख रहा है. पिछले दिनों प्राइम मिनिस्टर ने कहा कि कर्नाटका का जो मॉडल है रिजर्वेशन का, मुसलमानों को ओबीसी बताकर वही मॉडल अब देश में भी लागू किया जा सकता है इंडिया अलायंस के द्वारा. देखिए ऐसा है कि अब मोदी जो है वो गिरगिट की तरह अपने कलर बदल रहा है. पहला उनका स्टैंड, अमित शाह का स्टैंड था कि कर्नाटक का जो रिजर्वेशन है उसको, तेलंगाना का रिजर्वेशन जो है मुसलमानों के लिए, वो हम रद्द करेंगे. अब देने की बात वहाँ पर चल रही है. तो ये गिरगिट की तरह कलर बदलने वाली पार्टी है ऐसा मैं मानता हूँ. आत्ता सांगणं कठीण आहे. इलेक्शनमध्ये मी असं म्हणेन की शिवसेना दोन्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे, काँग्रेस फुटली आणि सिंडिकेट झाली तेव्हा सिंडिकेट हारली आणि सिंडिकेट संपली आणि इंडिकेट त्या ठिकाणी राहिली. तसंच या दोघांचं होणार आहे. एक जण कोणतरी सर्वाईव्ह होईल आणि एक जण कोणतरी पेरिश होईल अशी परिस्थिती आहे. सर मोदी आणि पवारांचं नातं आपल्याला माहिती आहे, पण तरी पण हे दोघे एकमेकांवर टीका करतात. आता मोदी म्हणतात की जे पवार मला पुतीन म्हणतात तेच पवार माझ्या हातनं पुरस्कार घेतात, तो चालतो त्यांना. नेमकं काय चालतं ते आता तुम्हालाच ॲनालिसिस करायचं आणि लोकांना सांगायचं. माझ्याशी कोणीच संपर्क करत. मला करण्याची गरजच नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठीच आम्ही मुंबईतले उमेदवार डिक्लेअर केले नव्हते. मुंबईमधला असणारा मतदाराच्या ह्याच्यामध्ये 3 फॅक्टर फार मोठे आहेत. एक म्हणजे मुस्लिम हा असणारा एक मोठा फॅक्टर आहे. दुसरा बिहारी हा असणारा फॅक्टर आहे. तिसरा हा उत्तर प्रदेशचा मतदार जो आहे तो एक फॅक्टर आहे. आणि सायलेंट फॅक्टर मी ज्याला असताना म्हणत असतो तो साऊथ इंडियन फॅक्टर आहे. BJPने राज ठाकरेचा पाठिंबा घेऊन स्वतःला ह्या मतदारसंघामध्ये वर्नेबल केले अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा आता मतदानाच्या दिवशी मुंबईत राहतोय का की मुंबईच्या बाहेर दिसतो. का मला एक बातमी त्याच्यामध्ये असणारं जी दिसली ती असणारा हे आश्चर्य आहे की उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यामधल्या मुंबईत राहणाऱ्या लोकांनी रेल्वेला एक पत्र दिलेलं आहे की या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये म्हणजे 1 तारखेपासून, मेच्या 1 तारखेपासून कमीत कमी 26 गाड्या या बिहारला आणि उत्तर प्रदेशला सोडाव्यात, स्पेशल गाड्या सोडाव्यात
असं पत्र त्या ठिकाणी असणारं दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या पत्रावरनं असणारा मी अंदाज असा काढतोय की तो मतदानाच्या दिवशी मुंबईत राहायला मागत नाही. त्याच्यामुळे तो रेग्युलर मतदार हा BJPचा मतदार आहे आणि BJPचा मतदार असल्यामुळे तो जर बाहेर जाणार असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करतोय. 4 ठिकाणी आम्ही डिक्लेअर केले, 2 ठिकाणी आज संध्याकाळी डिक्लेअर करतोय. ते या 2 टप्प्यात पहिल्या टप्प्यामध्ये जरांगे फॅक्टर नाही आहे. सेकंड फॅक्टरमधला असणारा सुद्धा विदर्भाच्या ह्याच्यामध्ये नाही आहे, परंतु मराठवाड्याच्या ह्याच्यामध्ये तो फॅक्टर आहे असे एकंदरीत दिसते. आणि काँग्रेसचे जसं काँग्रेसचे उमेदवार जसं चव्हाण यांना म्हटलं त्या ह्याच्यामध्ये आधारी असूनही त्यांची असणारी ही चर्चा झाली नाही. त्याच्यामुळे असणारा जरांगे फॅक्टर हा जो आहे OBC एका बाजूला घेतला आहे आणि मराठा वेगळा गेला आहे. याचं शार्पनेस जे आहे ते मला वाटतं असणारं केंद्र जे आहे ते जालना आणि बीड असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. तेव्हा जालना आणि बीड हे वोटिंग कसं करतं आहे हे त्या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे. ते मान्य आहे मला त्याच्यामध्ये की आपण असं जे म्हणतोय की एक बाहेरून उमेदवार घेतलेले आहेत हे बरोबर आहे. मला वाटतं हे अगोदरही चालत होतं, असं नाही म्हणजे मला एक माहिती आहे की याच मतदारसंघामध्ये एकेकाळी काँग्रेसकडून मुंबई हायकोर्टाचे जज गोखलेजी यांना रिटायर झाल्यानंतर काँग्रेसचे ते कधीच नव्हते, पण काँग्रेसने त्यांना सर्व उभं केलं होतं आणि निवडून आणलं होतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी चालत राहतात. मी असं म्हणत नाही की या वाईट आहेत की अमुक आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, पण लोकसभेमध्ये एक चांगलं रिप्रेझेंटेटिव्ह जावं. आता उज्ज्वल निकमसुद्धा माझ्या अंदाजानं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आक्षेप त्याच्यावरती काही घेऊ शकत नाही. तेव्हा अशी माणसं तर उभं केलं तर लोकांना चॉईस राहतो असं मी त्या ठिकाणी मानतो. उद्घाटन करून समोर साहेब आपण तो लावलेला पिंपळाचं झाड आहे तिथं माझ्या प्रचाराचा नारळ आज इथं साहेबांच्या हस्ते वाढवला जाणार आहे. 1984 साली साहेबांनी जे पिंपळाचं झाड